सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा येऊ घातलेला खाशाबा जाधव हा चित्रपट कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। कारण खाशाबा जाधव यांच्यावरतीच जे पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचे काही रेफरन्स घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला असा दावा करण्यात येतो आणि त्याचसाठी त्याची सगळी काही माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर या पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे सर आहेत। सर, नेमका हा विषय काय आहे? तुम्ही आता कोर्टात सुद्धा या सगळ्याबद्दल गेलेला आहात, न्यायप्रविष्ट विषय आहे, नेमकं काय प्रकरण आहे? गेल्या 4 वर्षापासून हा विषय खरं तर चाललाय वादात आहे। मुख्य म्हणजे की बेसिकली 2012 मध्ये रितेश देशमुख खाशाबा चित्रपट बनवणार होता। त्यावेळेला हा चित्रपट माझ्याच पुस्तकावरून घेण्यात होता असं रणजित जाधव म्हणजे ज्यांच्याकडनं नागराजनी ऑफिशियली कॉपीराईटची परवानगी घेतली आहे त्यांनी लिहून घेतलं होतं। त्यांनी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती कराडमध्ये की हा जो चित्रपट आहे तो माझ्याच पुस्तका आधारे। तर मग 10 वर्षात असं काय बदल झाला की नेमका नागराज मंजुळे यांना फक्त रणजित जाधवांचीच परवानगी घ्यावी लागली? बेसिकली आमची जी कोर्ट केस आहे, जो दावा आहे तो कॉपीराईट 1957च्या ॲक्टनुसार आहे। बेसिकली 2001 मध्ये कॉपीराईट केलेलं पुस्तक आहे आणि आज गेल्या 25 वर्षात त्या आशयाचं कुठलंच पुस्तक कॉपीराईटकडे नाही आहे, ह्याचं पण आमच्याकडे एक प्रमाणपत्र आहे। त्यामुळे कॉपीराईटची पहिली केस आहे की कॉपीराईटच्या कायद्याअंतर्गत कॉपीराईट कायद्याचा भंग झाल्याचा उल्लंघन केल्याचं आम्ही नागराजवर हे ठेवलेलं आहे मुख्य म्हणजे। आणि याबाबत 4 वेळा नागराज आणि आमच्या बैठका झाल्यात। 2 वेळा नागराजचे वकील स्वतः मला भेटले होते। पुण्यातील एका नामवंत पेपरच्या ऑफिसमध्ये आमची भेट झाली होती, तेव्हा नागराजनी मला 3 लाखाची ऑफर दिली आणि माझं जे पुस्तक आहे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ते त्या खाशाबा जाधवच्या मुलाच्या नावावर करायचं त्यांनी सांगितलं। मी त्याला तातडीने विरोध केला, कारण की खाशाबा जाधव हे पुस्तक माझं पहिलं बाळ आहे, माझं पहिलं पुस्तक आहे ज्याचे धडे मराठीच्या पाठ्यपुस्तकात आतापर्यंत 3दा समाविष्ट झालेले आहेत। त्याला मराठी शासनाने पुरस्कार दिला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तक आहे भारत शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टनी मराठी आणि इंग्लिशमध्ये पण पब्लिश केलेलं आहे। त्यामुळे आत्तापर्यंत गेल्या 20 वर्षात खाशाबांचा चित्रपट करण्यासाठी कमीत कमी 10 डायरेक्टर आले रितेश देशमुखसह। त्या 10ही डायरेक्टरांनी माझीच कथा घेतली होती। आता अचानक असा काय साक्षात्कार झाला, असं काय घडलं की नागराजला ती कथा सुचली? तर त्याचंही मूळ शोधण्यात आलेलं आहे। नागराजची जी कथा आहे ती तेजपाल वाघनी जी पटकथा लिहिली होती रितेशच्या चित्रपटासाठी, तीच कथा ह्या चित्रपटासाठी नागराजने घेतलेली आहे। फक्त नागराजला कोरोना काळात जो कालखंड मिळाला त्यात नागराजने वेगळी कथा घेतली असत, पण नागराजने जी कथेची मूर्ती घडवली त्याची माती म्हणजे जी आहे म्हणजे मूळ कथा आहे ती माझीच आहे, हा पूर्णपणे दावा आहे। आणि मला वाटतं निश्चितच पुण्याच्या न्यायालयात त्याचा मला निश्चितच न्याय मिळेल, कारण की जे रणजित बरोबर ॲग्रीमेंट आहे, रणजित जाधव स्वतः म्हणतोय की संजय दुधाणेंच्या पुस्तकावर हा चित्रपट केलेला आहे, जे नागराजकर ॲग्रीमेंट आहे। आणि पुस्तकाचे 2001 पण हक्क असल्यामुळे निश्चितच कॉपीराईटचा हक्क उल्लंघनामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। त्याचे 4 हेअरिंग झालेले आहेत। नागराजच्या वकिलांनी त्यांचा सगळे पुरावे पण दिलेले आहेत, म्हणजे ॲग्रीमेंट दिलेले आहेत। बेसिकली कॉपीराईटचा ॲक्ट काय सांगतो की माझी जी पुस्तक आहे आणि नागराजची पटकथा आहे, फक्त त्या नागराजच्या पटकथेतील किती मॅटर माझ्या कथेत आहे हे शोधावं लागेल। जेव्हा नागराजची पटकथेचा मॅटर कोर्टात समाविष्ट होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या केसचा निकाल लागेल आणि तेव्हा स्पष्ट दिसेल की त्यातले जे कंटेंट आहे ते माझ्याच पुस्तकातले आहे आणि मला खात्री आहे की पूर्णपणे न्याय मलाच मिळेल। सर, तुम्ही म्हटलात की 3-4 वेळा तुमचं त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालं किंवा बैठका झाल्यात, या सगळ्यामध्ये त्यांची आता भूमिका काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली बैठक झाली तर त्यावेळेला नागराजनी स्वतः कबूल केलं होतं ह्या चित्रपटाचे पथकथा लिहिणारे तेजपाल वाघ, ज्यांच्यावर चित्रपट बनवतो त्यांचा मुलगा रणजित खाशाबा जाधव, स्वतः नागराज मंजुळे, अशी आमची चौघांची बैठक 4 वर्षापूर्वी झाली होती। तेव्हा नागराज फर्स्ट मीटिंगला ठरलं की जे रणजित सांगेल ते करतो, आपल्याला काही हरकत नाही, तुमचं जिथे नाव आहे तिथे देईल। त्यामुळे पैशापेक्षा म्हणजे माझ्या नुकसानीपेक्षा श्रेयवाद खूप महत्त्वाचा आहे, जे मी कष्ट घेतले 12 वर्षात ह्या पुस्तकासाठी। त्यामुळे क्रेडिट लाईनसाठी हा सगळा लढा चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट खरं तर नागराज वेगळ्या स्टुडिओकडून बनवणार होता जिओच्या अगोदर। तेव्हा नागराजला जेव्हा समजलं की झुंडलाही पण ह्यापूर्वी नागराजचा झुंड नावाचा पिक्चर होता फुटबॉलच्या वर आधारित असणार, त्यावेळेला पण असाच प्रॉब्लेम झाला होता। आणि माझं जेव्हा नोटीस नागराजकडे गेली तेव्हा नागराज म्हटला की हा चित्रपट बनवणार नाही, कारण की हा वादाच्या भोवऱ्यात सापडतो। पण जेव्हा जिओनी हा चित्रपट करायला घेतला तेव्हा नागराजनी स्पेशली जुलै 2023 मध्ये त्याच्या स्टुडिओमध्ये, त्यांचा जो स्टुडिओ आहे नरे आंबेगावला, तिथं आम्हाला बोलवलं, आमची ओळख करून दिली सगळ्यांशी वगैरे, सगळ्या टीमशी वगैरे। तेव्हा असं ठरलं की तेव्हा पण माझं नाव लावायचं ठरलं होतं आणि विशिष्ट असं अमाऊंट पण द्यायची ठरली होती। पण जो तो करार आहे तो एकतर्फी करार होते, फक्त NOC मागत होते आणि मला करार दोन्ही बाजूने हवा होता, तो रखडत गेला। त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की एका पुण्याच्या मोठ्या वृत्तपत्राच्या संपादका थ्रू पण त्यांनी प्रयत्न केला, ते दोन्ही प्रयत्न असफल झाले कारण की ते एकतर्फी होते। त्यामुळे निश्चितच हा आता वादाचा मुद्दा ठरलेला आहे। आणि आता महाराष्ट्रात कोणीही सांगेल की खाशाबा जाधवांवर पुस्तक कोणी लिहिले, कंटेंट कुठले, तुम्हाला एकच नाव मिळेल, ते म्हणजे संजय दुधाणे।
सर शेवटचा प्रश्न आहे, हे सगळं प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, मात्र चित्रपटाचं काम ऑलरेडी चालू झालेलं असेल हळूहळू, तर मग जर हे प्रकरण न्यायप्रविष्ट राहिलं, लवकर जर निकाल लागला नाही, मात्र चित्रपट जर येऊ घातला, तर मग तुमची भूमिका काय? दोन गोष्टी आहेत की चित्रपटाचा आता 50% चित्रपट तयार झाला आहे माझ्या माहितीनुसार. त्यामुळे चित्रपटाच्या प्रक्रियेवर नंतर प्रदर्शनावर मनाईसाठी आम्ही दावा केलेला आहे. म्हणजे आमच्या दावाचा मूळ हेतू आहे की चित्रपटाच्या निर्मिती आणि चित्रपट प्रदर्शन त्यासाठी आहे. जर आता 6 डिसेंबरला हेअरिंग आहे, त्या हेअरिंगमध्ये निश्चितच आम्ही स्टेसाठी प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटते न्यायदेवता स्टे तर नक्की देईल, कारण की जे भक्कम पुरावे आहेत रणजित जाधवनी माझ्याबाबत केलेले किंवा तेजपाल वाघनी बाबतीत ते झालेले जे संपूर्ण कॉपीराईटचे जे भरपूर पुरावे आहेत, त्यामुळे ह्या पिक्चरला स्टे होऊ शकतो. आणि हा पिक्चर जो प्रदर्शित होणार होता, खरं तर पिक्चर ऑलिम्पिक नंतर हे वर्ष ऑलिम्पिक होतं, पॅरिस ऑलिम्पिक ह्याच वर्षी येणार होता. ऑलरेडी नागराजच्या काही शेड्यूलमुळे तो पिक्चर लांबलेला आहे आणि मला वाटतं की जर केस लांबली तर हा चित्रपट नक्कीच लांबेल आणि जर स्टे मिळाला तर निश्चितच आमच्या लढ्याला मोठं बळ मिळणारी ती घटना ठरेल. नक्कीच आपण पाहिलं की नागराज मंजुळे हे या प्रकरणामुळे आता कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे हिअरिंग्स होणार आहेत, सुनावण्या पार पडतील. या सगळ्या सुनावण्यांच्या अंती नेमकं काय सिद्ध होणार हे पाहणं खरं तर आता या सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, कारण श्रेयवादाची ही कुठेतरी लढाई आहे आणि जर हे जे काही श्रेय आहे लेखक म्हणून ते जर मला मिळालं नाही, तर मात्र मग चित्रपट प्रदर्शित करण्यासच मनाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी लेखकांकडून स्वतः करण्यात येते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता कोर्टाची भूमिका खूप जास्त महत्त्वाची आहे. कोर्ट काय निकाल देतं याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.